नमस्कार, मी प्रज्ञा. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं की मी आणि माझं आजूबाजूचे लोक मी जे करते ते हेच जीवन आहे. पण आपले संत महात्मे नेहमी सांगत असतात की हे काहीच जीवन नाही आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या आतपर्यंत जाल म्हणजे मनाने आणि ब्रह्मांडापर्यंत जाल तेव्हाच आपल्याला खरं जीवन काय आहे ते कळतं. जे जे आपल्या ब्रह्मांडात आहे ते ते सगळं आपल्या शरीरात आहे. पण बरेच जण आपल्याला जे दुखणं आलं आहे, मग कुणाला किडनी वीक असेल, कुणाचं हृदय वीक असेल, तर ते लोक माझं हृदय वीक आहे, आता हळूहळू ते जीर्ण होणार, आपण मरतच जाणार, अशा प्रकारच्या भावनेला मनात इतकं स्थिर करतात की आपण जो विचार करतो त्या पद्धतीने आपण होत असतो हे ते विसरूनच जातात आणि ते त्या रोगाचे बळी पडतात. त्यावरूनच मला हे कविता सुचली आहे. त्यात नाव आहे या विश्वा पलीकडे. किती दिवस ठेवशील तलवार, मानवा मानेवर धारदार. म्हणजे मला त्रास होतोय ही धारदार तलवार जर मानेवर ठेवली तर कधीतरी मान कापली जाणारच आहे. म्हणून तू ती ठेवू नकोस असं मला सांगायचं आहे. किती दिवस ठेवशील तलवार, मानवा मानेवर धारदार. बाजूला मान काढ एकवार. म्हणजे एकदा त्या विषयातनं बाजूला हो. धारेवरही गंज चढेल एकवार. धारेला सुद्धा गंज चढू शकतो, पण तू जर मान बाजूला काढलीस तर ती धार तुला लागणार नाही आहे. दिसतील मग कितीतरी गोल, जे नेतील तुझं ज्ञानी सखोल. भीतीचे भस्म कपाळी शोभेल, आनंद मिळेल तुझं अलबेल. म्हणजे भीती जी आहे तुला दुखण्याची ती जळून जाईल, तिचं भस्म होईल आणि तेच तू मिरवशील कपाळावर जेव्हा तू ज्ञानी होशील. म्हणून म्हटलं आहे दिसतील मग कितीतरी गोल, म्हणजे कितीतरी ध्येय दिसतील, जे नेतील तुझं ज्ञानी सखोल. भित्तीचे भस्म कपाळी शोभेल, आनंद मिळेल तुझं अलबेल. आणि मग त्या दुखण्याच्या विचारातनं बाजूला झाल्यानंतर जीवन खरं काय ते कळायला लागेल आणि आनंद मिळायला लागेल. बघता पुस्तकी ज्ञानापलीकडे. बऱ्याचशा वेळेला आपण पुस्तकात जे दिलं आहे, जे आपण शिकलो हेच ज्ञान आहे असं धरून बसतो, पण नवीन शोध लागत आहेत आणि या कितीतरी पलीकडे ब्रह्मांड आहे ह्याचा जोपर्यंत विचार येत नाही तोपर्यंत यशाकडची वाटचाल नाही म्हटलं तरी थांबतेच. बघता पुस्तकी ज्ञानापलीकडे, वाटचाल हो अपसुक यशाकडे. व्हायचे त्यात सुनिश्चित बदल घडे, मानवा सुज्ञ होता तुझं लागी कळे. हे सगळं सुज्ञ झाल्याशिवाय कळणार नाही, म्हणून सुज्ञ हो माणसा असं मी सांगायचा प्रयत्न करते. झेप मनाची या विश्वा पलीकडे, मनासी तो सत्संग भारी आवडे. झेप मनाची या विश्वा पलीकडे, मनासी तो सत्संग भारी आवडे. संग श्वासाचा धरिता आवडीने, अलौकिक सारे लौकिकात घडे. संग श्वासाचा धरिता आवडीने, अलौकिक सारे लौकिकात घडे. मनासी धरुनी बुद्धीच्या धारेवरी, नवे विषय द्यावे त्यासी सत्वरी. नूतन विषयात नवे शोध लावूनी, इष्ट ते नव्या जगात रमणे सत्वरी. मनाला जेव्हा तुम्ही बुद्धीच्या धारेवर धरता तेव्हा मन वेडवाकडं भ्रमण करणं बंद करतं आणि अशा वेळी जर चांगले विषय मनाला दिले, नवीन विषयात जर मनाचा इंटरेस्ट दाखवला तर नक्कीच नवीन शोध लागतात आणि नव्या जगात रमल्यामुळे तुम्ही आपोआपच दुखण्यापासून बाजूला होता. म्हणून म्हटलं आहे मनासी धरुनी बुद्धीच्या धारेवरी, नवे विषय द्यावे त्यासी सत्वरी. नूतन विषयात नवे शोध लावूनी, इष्ट ते नव्या जगात रमणे सत्वरी. कशी वाटली कविता? ही थोडीशी क्लिष्ट आहे, पण एक जीवनाचं तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये आहे की मला अमुक होतं आहे म्हणून मी त्याच्याच आहारी जातो आहे असं न करता ते विसरून नवीन काहीतरी गोल आपल्यापुढे आपण साध्य केले तर नक्कीच त्या दुखण्यातून आपण बाजूला व्हायला सुरुवात होते. कारण शरीराची, मनाची, बुद्धीची आणि ब्रह्मांडाची कपॅसिटीच खूप मोठी असते. तिला मान द्यायला शिकायला लागतं आणि ते जरुरीचंही असतं. मित्रमैत्रिणींनो, आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.